वस्तू अलौकिक आहेत। एक देवाचं नाव अलौकिक आहे, दुसरं देवाचं संत अलौकिक आहेत आणि तिसरं देव अलौकिक आहे। अलौकिक कशाला म्हणायचं? सामान्य माणसाला कळत नाही त्याला अलौकिक म्हणायचं, ज्याच्यावर काळाची सत्ता चालत नाही त्याला अलौकिक म्हणायचं, आणि जे पंचभूतात सापडत नाही त्याला अलौकिक म्हणायचं। अलौकिक म्हणजे न कळणारे आहेत। या तीन निकष तिन्हीकडे लावायचे। देवाचं नाव सामान्य माणसाला कळत नाही म्हणून अलौकिक आहे, देवाच्या नावावर काळाची सत्ता चालत नाही अलौकिक म्हणून, आणि देवाचं नाव पंचभूतात सापडत नाही। आणि तिन्ही निकष पुढे संतालाही लावायचे आणि पुढे देवालाही लावायचे। काही गोष्टी न कळणाऱ्या आहेत त्याच्यामध्ये। देवाचं नाव सगळ्या माणसाला कळत नाही। तुकोबाराने त्याचे दोन भाग केलेत। तुकोबारांतात न घेणारा एक वर्ग आहे आणि घेणारा एक वर्ग आहे। घेणाऱ्याला तुकोबारा शहाणा म्हणतात, न घेणाऱ्याला काय म्हणतात आपल्याला सांगता येणार नाही, पण तुकोबाने तुकाराम महाराज तुका म्हणे सोपे शहाणा तो धनी घेतो शहाणा तो धनी घेतो शहाणा तो धनी घेतो शहाणा तो धनी तुका म्हणे सोपे आहे सर्व केलेत। एक शहाणा वर्ग केला, देवाचं नाव घेतो तो शहाणा वर्ग केला। ज्ञानोबारांनी दोन वर्ग केलेत। ज्ञानोबारांचा ज्ञानदेव म्हणे नामय सुलभ, पण सर्वत्र भरपूर आहेत आणि विरळा जाणे थोडे आहेत। सर्वत्र दुर्लभ आणि विरळा जाणे। तुकोबारांतात शहाणे तेवढे घेतात आणि ज्ञानोबारांतात विरळे तेवढे घेतात। पण घेणाऱ्याचा एक वर्ग आहे, न घेणाऱ्याचा वर्ग आहे। पण आपण देवाचं नाव घेतो पण आपलं टिकत नाही, आपल्या टाळकऱ्याचं कीर्तनकाराचं टिकत नाही। 9ला सुरू झाल्यास कितीला बंद पडतं? 11ला किंवा 11:30ला बंद पडतं। पुन्हा कधी चालू होतं? उद्याच्याला 9 वाजता चालू होतं। तोपर्यंत आपलं बंद पडतं। एक न घेणारा वर्ग आहे, दुसरा वर्ग घेतो पण बंद पडतं। आता तिसरा एक वर्ग आहे, त्या वर्गाचं नाव बंद पडत नाही, तो वर्ग आहे साधू महात्म्याचा। आपण साधूचा जर विचार केला, तुकोबारांतात नाव कधीच बंद पडत नाही। अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, नकळे दिवस की राती अखंड लागलीची जोची, 8ही प्रहर 12 मास निरंतर, माझी मज झाली अनावरवाच्या चुका तुका म्हणे झाली माझी अनावर बोली, जीवे झाला चळ नेगे अवसान ते पळ, ओसनावून उठी देव साठविला पाटपट। ही जी प्रमाण आहेत का पूर्ण, तुकोबारांचं आमचं भजन बंद पडत। शिंक जांभई खोकला शिंक जांभई खोकला तुकाची वेळ वाया तुकाची वेळ वाया तुकाची वेळ वाया
जांभळी खोकला इतका वेळ व्यर्थ केला. अर्थात तुकोबाराचं नाव बंद पडत नाही. ज्ञानोबा म्हणतात मी थांबलो तरी भजन बंद पडत नाही. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे. इथं असा शब्द लिहायचं काम होतं. धरोनी श्री हरी जपे 9 ते 11 म्हणायचं काम होतं. पण ज्ञानोबा म्हणतात जपे सदा येतं. एकाच नाव घेणं न घेणारा वर्ग आहे. दुसरा वर्ग नाव घेतो पण त्याचं बंद पडतं. आणि तिसऱ्या वर्गाचं नाव बंद पडत नाही. त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. काय कारण आहे त्याला? अलौकिक वस्तूची प्रतीती येण्यासाठी अलौकिक वस्तूची गोडी लागली पाहिजे. आम्हाला भजनाची गोडी लागत नाही म्हणून गोड लागत नाही. नामदेव महाराज म्हणतात अमृता होनी गोड नाम तुझे देवा. ही गोडी लागली पाहिजे. तुकोबा म्हणतात जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जया अस फिके पुढे. ही गोडी लागली पाहिजे. आणि ज्ञानोबा म्हणतात नामामृत गोडी वैष्णवा लादली योगी साधली जीवन काळा. एक वर्ग न घेणार आहे. एक घेतो पण बंद पडतं. त्यांचं सतत का चालतं? अलौकिक वस्तूची गोडी येण्यासाठी त्याला अलौकिक जीवन झालं पाहिजे. म्हणून साधू महात्म्याला देवाचं नाव गोड लागतं. वस्तू जर गोड असली तर सगळ्याला गोड लागली पाहिजे. आता माझ्या समोर एक गुळ ठेवलाय. कीर्तनकारानं गुळ खाल्ल्यावर कसा लागतो? गोड लागतो. आणि मर्दंगाचार्यानं खाल्ला तर गुळाला काही घेणं देणं नाही. तुकोबाराचं प्रमाण आहे याला. तुकोबा म्हणतात ह्याची गोडी जे का सगळ्याला सारखी लागत असते. नाव जर गोड आहे तर सगळ्याला गोड लागलं पाहिजे. आपणाला गोड का लागत नाही? आपलं जीवन लौकिकात आहे. आणखी अलौकिक जीवन झाल्याशिवाय त्या नामाची गोडी लागत नाही. तुकोबा म्हणतात साखरेची गोडी सारखी सकळा थोरा मोठ्या बाळा धाकट्या. मोठ्यानं खाऊ द्या धाकट्यानं खाऊ द्या वयवृद्ध माणसानं खाऊ द्या. त्या साखरेचा गुणधर्म गोड आहे. गुळाचा गुणधर्म गोड आहे. नाम जर गोड आहे तर सगळ्याला गोड लागलं पाहिजे. नाव देवाचं सगळ्याला गोड लागत नाही. त्याचं कारण आहे देवाचं नाव अलौकिक आहे आणि आपलं जीवन मात्र लौकिक आहे. दुसरं आम्हाला देवात संत कळाली पाहिजे. आम्हाला संतही कळणं अत्यंत कठीण आहे. मला वाटतंय त्या विषयावर आपल्याला तेवढा वेळ द्यायचा नाही. आम्हाला देवाचं नाव कळालं पाहिजे. आम्हाला संत कळाले पाहिजे. आणि तिसरा मुद्दा आहे आम्हाला देव कळायला पाहिजे. देव कळण्यामध्ये अत्यंत कठीण आहे. देव कळण्यासाठी वेगळं जीवन घडावं लागत असतं. ज्ञानोबा म्हणतात देव जर कळायचा असला तर 2 प्रकारच्या नजर असतात. एक नजर असते ती कातड्याच्या डोळ्याची नजर असते. आणि दुसरी नजर असते ती ज्ञान नावाची नजर असते. नजराचे 2 प्रकार आहेत. आपल्याकडे नेमका कोणता डोळा आहे? आपल्याकडे डोळे आहेत पण ज्ञानोबा म्हणतात कातड्याचे डोळे आहेत म्हणून. कातड्याचे शब्द असा वापरला ज्ञानोबारांनी. चामाचे डोळे दाविती. चाम म्हणजे कातड. चामाचे डोळे दाविती का इंद्रिय लळा लाविती साचाची प्रतीती पुढे जया. ज्ञानोबा म्हणतात प्रतीती येण्यासाठी कातड्याच्या डोळ्याचा उपयोग होत नाही. त्याला ज्ञान नावाची नजर लागत असते. ज्ञान नावाची नजर कुणाकडे आहे? ज्ञानोबा म्हणतात ज्ञानाचा डोळा डोळसा तो डोळा असे विरेशा स्तुती न भोसा भाग्याचा तो. एखादाच भाग्यवान असतो देवाला बघण्याची त्याच्याकडे नजर असते. त्याला ज्ञान नावाची नजर म्हणायची. साधूची अशी एक विशिष्ट नजर झाली असते. त्यांना जगामध्ये देव दिसतो. आम्हाला जग दिसतं आणि साधूला फक्त देव दिसत असतो. दोन्हीत काय फरक आहे? ज्याच्याजवळ देव लपलेला आहे त्याला जग दिसतं. ज्याच्याकडे देव प्रगट आहे त्याला देव दिसत असतो. ज्ञानोबाराचं चिंतन असं आहे तू जयापाशी लपसी तया विश्व हे दाविशी आणि प्रकट रे होशी सकळ ही तू. ज्ञानोबाला मात्र ज्ञानोबा म्हणतात जगामध्ये जग कधीच दिसत नाही फक्त देव दिसतो म्हणून. भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी
पाठ हरी हा भरला धनदास हरी दिसे भरला धनदास हरी दिसे भरला धनदास हरी दिसे भरला धनदास हरी दिसे हरे मुखे म्हणा 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 हरे मुखे म्हणा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट आरे दिशे. ज्ञानोबरांतात मला नजरला जगामध्ये देव दिसतो, भरला घनदाट. कारण काय, अलौकिक जीवन झाल्यानंतर जगामध्ये सगळ्या देव दिसतो. पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रुक्मिणी, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याचे नाही. अर्थात ज्ञानोबरांतात जगामध्ये देव दिसतो. कसा काय देव दिसतो? एक तरी अलौकिक जीवन झाल्यानंतर देव दिसतो, आणि दुसरं कारण सांगितलं, संताच्या संगतीनं देव दिसतो. अलौकिक संताचं जीवन असतं, संताच्या संगतीनं जगामध्ये देव दिसतो. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी आणि हरी दिशे जनीवनी आत्मतत्वे. ज्ञानोबरांचा जगामध्ये देव दिसण्यासाठी एक तरी अलौकिक जीवन व्हावं लागेल, नाहीतर संताची संगती व्हावं लागेल, नाहीतरी ज्ञानोबरांतात अलौकिक नामचिंतन करावं लागतं. जगामध्ये तीनच गोष्टी अलौकिक आहेत. एक अलौकिक जीवन व्हावं लागतं, अलौकिक संत व्हावं लागतं, नाहीतरी अलौकिक नामाचं चिंतन व्हावं लागतं. ज्ञानोबरांतात अलौकिक नामाचं चिंतन जर झालं, मग जगामध्ये देव दिसतो. ते निदस्य दिशा ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा. ज्ञानदेव नाम रामकृष्ण ज्ञानदेव रामकृष्ण ठसा. तेने दश दिशा स्मरण. अलौकिक नामचिंतन, अलौकिक संताची संगती किंवा आपलं अलौकिक जीवन झालं पाहिजे. ज्ञानोबराचं अलौकिक जीवन आहे. ज्ञानोबरांतात सगळ्या जगामध्ये देव दिसतो. संताची संगती झाली मग देव दिसतो, नाहीतरी अलौकिक नामचिंतन व्हावं लागेल मगच देव दिसतो. ज्यावेळेस ज्ञानोबराचं अलौकिक जीवन झालंय, ते म्हणतात आम्हाला देव दिसतो म्हणून. कसा दिसतो तुम्हाला? ज्ञानोबरांतात जगामध्ये देव दिसतो जेव्हा आहे. जे कुणाला दिसत नाही तो देव दिसणं वेगळं आहे. कुणाला दिसत नाही. ज्ञानोबरांतात योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ तो
तो म्या देखिला. सर्वांना ज्ञात असलेला देव बघणं वेगळं, सगळ्याला कळत असलेली वस्तू बघणं वेगळं. पण ज्ञानोबाऱ्याला योगी या दुर्लभ म्हणतात, अशांना बघता आलं ज्ञानोबाऱ्याला. अलौकिक नजर झाल्या ज्ञानोबाऱ्याची. कसा बघितला तुम्ही? तुकोबऱ्या ज्ञानोबाऱ्या देवाचा देव बघितला. देखिला देखिला देवाचा देव फिटला संधे निमाले तुझे. पण एका देशामध्ये बघाय नाही, एका वस्तूच बघाय नाही. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी तशी. ज्ञानोबा म्हणतात अनंत वेशात अनंत रूपामध्ये देवाला बघितलं. जसं ज्ञानोबाला देव दिसला तसाच नामदेव महाराजाला दिसलाय. नामदेव महाराज म्हणतात बाकीच्याला देवाची भेटच होत नाही. योगियाच्या ध्याता नातुडसी तो आम्हापाशी मागे पुढे. नामदेव महाराज म्हणतात योग्याच्या ध्यानालाच येत नाही असा देव आम्ही बघितलाय. आणि तुकोबारे म्हणतात देव असा बघितला आम्ही, कुणालाच न कळणार देव आम्हाला कळतो. अभंगाचं पहिलं चरण आहे. नेनती वेद नेनती स्त्रोती. देवाला नेनती या शब्दाचा अर्थ आहे न ओळखती. आणि दुसरा अर्थ असा आहे नेनती म्हणजे लहान आहेत. नेनती म्हणजे कुणीच ओळखू शकत नाही देवाला. काही वर्ग देव स्वीकारत नाही. स्वीकारण्यासाठी संत लागतात, जाणण्यासाठी संतच लागतात, देवाला आणण्यासाठी संतच लागतात, देवाला आकार धरा लावण्यासाठी संतच लागतात, जगामध्ये देव सांगण्यासाठी हे संतच लागतात. संताशिवाय नाही. खरं तरी येत असताना 3 लोक येतात. इथं येताना देव येतो, इथं येताना संत येतात, आणि इथं येताना आपण येत असतो. 3 प्रकारचे लोक येतात इथं. देव आल्यानंतर आपल्याकडं प्रगट म्हणतात, संत आल्यानंतर आपल्याकडं अवतार म्हणतात, आणि आपण आल्यानंतर जन्म म्हणतात. जन्म. 3च वेगवेगळे शब्द आहेत. देव आला की आपण प्रगट म्हणत असतो. अयवनी संभव प्रगटाला राघव, किंवा अयवनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला, किंवा खांबी नारायण प्रगटला शब्द आहे. संत आल्यानंतर प्रगट शब्द नाही, संत आल्यानंतर अवतार शब्द आहे. अवतार. प्रत्येक संताला अवतार शब्द लागलाय. ज्यावेळेस निवृत्तीनाथ जन्माला आले, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. ज्ञानोबा जन्माला आले, ज्ञानोबा आल्यानंतर काय म्हणतात, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर.
नाथमारा जन्माला आल्यानंतर भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार आणि तुकोबरा आल्यानंतर जगद्गुरु तुका अवतार. प्रत्येक संताला अवतार शब्द आहे, देवाला प्रगट शब्द आहे आणि आपणाला जन्म शब्द आहे. का बरं असा फरक केलाय? आपणाला जन्म का म्हणतात? नसलेली वस्तू उत्पन्न झाली त्याला जन्म म्हणायचं आणि झाकलेली वस्तू उघडी झाली त्याला प्रगट म्हणायचं. देव जन्मतच नाही, देव हा प्रगट होत असतो, प्रगट होत असतो. प्रसंगानुसार देवाचं प्रगट होणं असतं. देव जन्माला येत नाही. जी वस्तू जन्माला येत नाही ती वस्तू परत जात नाही, म्हणजे मरत नाही. एकदा काय झालं, पार्वती माता तपश्चर्याला बसल्या होत्या. आपल्या भाषेमध्ये त्याला भजनाला म्हणा की तपश्चर्याला बसल्या होत्या. वय होतं 7 वर्षाचं फक्त आणि 7च वर्षामध्ये मातेला भजनासाठी बसलेल्या, तपश्चर्याला बसल्या होत्या. आता तेवढ्या मोठ्या माणसाची परीक्षा कुणा घ्यायची? दुसरी कुणाची हिंमत होत नाही परीक्षा घ्यायला. शंकरानंच परीक्षा घ्यायचं ठरवलं होतं आणि वयोवृद्ध अशा ब्राह्मणाचं रूप धारण केलं. शंकर पार्वती मातेपाशी आल्याने विचारलं, इतक्या लहान वयात कसं काय भजन चालू केलं तुम्ही? आमच्याकडे तर 80-80 वर्षाची माणसं येत नाहीत भजनाला. तुम्ही एवढ्या लहानपणी कसं काय चालू केलं? 7व्याच वर्षी भजन चालू केलंय. त्यांनी सांगितलं, एक हेतू आहे उराशी. कोणता हेतू आहे? म्हणजे शंकरपती मिळाला पाहिजे म्हणून भजन चालू आहे. आणि परीक्षा घ्यायला शंकरच आले होते आणि त्यांनी ठरवलं की शंकरपती करायचं. मग शंकराने विचारायला सुरुवात केलं, शंकरामध्ये नेमकं तुम्ही काय बघितलंय? कशासाठी निवडलाय तुम्ही ती पती? कारण काय? मुलगी काय बघत असते? मुलगी मुलाचं फक्त रूप बघत असते. कन्या वरहते रूपम, मुलगी फक्त रूप बघत असते. आता शंकराचं काय रूप बघितलंय तुम्ही? कपडे बघितलेत का तुम्ही? धोतर आहे का पॅन्ट आहे? गजचर्म व्याघ्रंबर. लॅकेट कसा आहे? कंठी शोभे वासुकी. बरं, तुम्ही कुठलंच रूप बघाय नाही शंकराचं, कसं काय निवड केली? बरं, तुम्हाला जर कळत नसलं तर आईनं सांगायचं काम होतं तुमच्या. आई काय बघत असती? आई मुलाचं रूप बघत नाही, आई जावयाकडे पैसे बघत असते. माता वित्तम, आई फक्त पैसे बघत असते. पार्वती मातेला विचारलं, तुमच्या आईनं तर कमीत कमी तुम्हाला सल्ला द्यायचं काम होतं. शंकराचं कोणत्या बँकेमध्ये खातं असेल? कोणत्याच बँकेमध्ये नाही, कारण राहणंच होतं असं शंकराचं, स्मशानामध्ये राहणं होतं. कसं काय निवडलं तुम्ही? शेवटी विचारलं, कमीत कमी तुमच्या वडिलांना तर सांगायचं काम होतं. पिता श्रुतम, वडील काय बघत असतो? मुलाची शाळा बघत असतो, विद्वत्त बघत असतो, किती हुशार आहे, विद्वान किती बघत असतो. वडिलांनी तुम्हाला मदत केली नाही का? आणि शेवटी सांगितलं, कमीत कमी तुमच्या भावानं तर बघायला पाहिजे. भाऊ काय बघतो? भाऊ पैसा बघत नाही, भाऊ विद्वत्ता बघत नाही, भाऊ रूप बघत नाही, भाऊ फक्त कुळ बघत असतो. बांधवा कुल मिच्छन्ती, भावानं कुळ बघायला पाहिजे. पार्वती मातेला सांगितलं, कोणत्या कुळात जन्माला तुम्हाला माहीत आहे का? पार्वती मातेनं सांगितलं, तुम्ही सांगा कोणत्या कुळात जन्मले? म्हणले त्याला कुळच नाही. का कुळ नाही? जन्मल्यानंतर कुळ लागतं म्हणले. कुठं जन्म झाला नाही. मग पार्वती मातेनं ठरवलं, ज्याचा जन्मच नाही त्याला मृत्यू येत नाही म्हणून मी निवडलंय म्हणून. अर्थात भगवंताच्या 5-6 गोष्टीचं ज्ञान झालं पाहिजे. एक स्वरूपाचं ज्ञान झालं पाहिजे, दुसरं गुणाचं ज्ञान झालं पाहिजे, तिसरं सत्याचं ज्ञान झालं पाहिजे, चौथं सामर्थ्याचं ज्ञान झालं पाहिजे, संबंधाचं ज्ञान झालं पाहिजे आणि त्याचा परिणामाचं ज्ञान झालं पाहिजे. पहिला मुद्दा आहे, साधू महात्म्यांनी या स्वरूपाचं ज्ञान झालं होतं. देव जर स्वीकारायचा असला तर फक्त संतांनी स्वीकारलाय. संतांनी या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिते. ज्ञानोबांचा देव जर स्वीकारायचा असला फक्त संतांनी स्वीकारला. देव जर जाणायचा असला सामान्य माणसाचा विषय होत नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेत अनु नाही विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली या भाग्यप्रम. तुकोबरंतात जाणायचा असला तरी संतांनी जाणलं पाहिजे, स्वीकारायचा असला तरी संतांनी स्वीकारलं पाहिजे. एक स्वीकारणारा वर्ग आहे आणि काही वर्ग नाकारणारा वर्ग आहे. नाकारणं परमार्थाला सोल्प असतं आणि स्वीकारणं अत्यंत कठीण असतं. भजन आवडत नाही म्हणणं वेगळं आणि गायचाच प्रसंग आल्यावर कळतं आपल्याकडं आवाज आहे का नरड आहे ती. कधी कळतं? इथं आल्यानंतर कळतं. म्हणून स्वीकारणं अत्यंत कठीण असतं, नाकारणं सोल्प असतं. आणि तिसरा वर्ग असा आहे, नाकारणारा एक वर्ग आहे,
स्वीकारणारा एक वर्ग आहे आणि तिसरा वर्ग असा आहे की संशय घेणारा वर्ग आहे. परमार्थामध्ये बरेचसे माणसं संशय घेतात. देव असल का म्हणतात, असला तर फायदा होईल का, भजन करण्यामध्ये काही मिळेल का, असा एक वर्ग आहे. आणि आजच्याच काळात नाही, पूर्वीच्या काळापासून असला एक वर्ग आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता, जन्म झाल्यानंतर बातमी कळाली सगळ्या जगामध्ये की 8वा अवतार जन्माला, 8वा अवतार झाला म्हणून. 8वा अवतार झालं, पण काही माणसांनी मान्य केलं, पण काही माणसं मान्य करत नव्हते. देव प्रगट झालेत, पण काही माणसांनी मान्य केलं नाही. कोणता वर्ग मान्य करत नाही? ज्याला काहीच कळत नाही ती मान्य करतात, ज्याला बरंचसं कळतं तेही मान्य करतात, आणि ज्या वर्गाला थोडं थोडं कळतं ती माणसं लवकर मान्य करत नाहीत. असाच वर्ग होता, आणि ते काशीचे पंडित होते. काशीच्या पंडितांमध्ये चर्चा सुरू झाली. 8वा अवतार जन्माला म्हणतात, प्रगट झाले म्हणतात, पण लोक म्हणतात म्हणून आपण मान्य करायचं नाही, प्रत्यक्षात जाऊन तिथं बघायचं. त्याच्यापैकी एक जणाची निवड झाली. म्हणले गोकुळला जाऊन बघून यायचं. त्या काळामध्ये पायी रस्ता होता, पायी यायचं होतं. बराचसा काळ गेला त्यांचा, पायी आले गोकुळला. गोकुळामध्ये आल्यानंतर विचारलं नंदबाबाचा वाडा कुठं आहे. वाड्यामध्ये गेले. वाड्यामध्ये गेल्यानंतर चौकशी करायची होती की या घरामध्ये मुलगा जन्माला आहे, तो देवच आहे का म्हणून चौकशी करायची होती. यशोदाई साहेब स्वयंपाक करत होत्या. इतक्यामध्ये ग्रस्तमध्ये आले. मध्ये आल्याबरोबर यशोदाई साहेबांनी विचार केला, यांना बसायला खुर्ची टाकली पाहिजे. कोणीतरी दिसते विशेष व्यक्ती म्हणून खुर्ची टाकली. खुर्चीवर बसली ती. भगवान श्रीकृष्ण चिखलामध्ये खेळत होते, असे सगळं अंग चिखलानं माखलेलं होतं. आणि त्यांनी बघितलं तर घरामध्ये एकच लेकूर दिसतंय. ह्याला जर अवतार म्हणावं तर चिखलानं सगळं माखलेला अवतार आहे, ह्याला कसं अवतार मानता येते, पण खुर्चीवर बसले होते. लगेच भगवान श्रीकृष्णानं विचार केला की बहुतेक आपलीच परीक्षाला घ्यायला म्हणून. देव लगेच रांगत रांगत निघाले. हे खुर्चीवर बसले होते, आणि खुर्चीवर बसले होते आणि पांढरे शुभ्र कपडे होते, आणि लेकराचे अंग तर सगळं माखलेलं होतं चिखलानं. जवळ येणार लेकरू नेजानं आपल्या खुर्चीला जर धरलं, आपल्या कपड्याची काय वाट होईल हे विचार करत होते पंडित. आणि जवळ आल्याबरोबर डोक्याला हात लावला आणि सांगितलं, बाळ तू लांबच उभा राहा. जवळ आल्यावर भगवंतानं विचारलं, नेमके तुम्ही कोण म्हणून. त्यांनी सांगितलं, मी काशीहून आलो. काशी तुमचं गाव आहे, पण तुम्ही कोण आहोत. त्यांनी सांगितलं, काशीचा मी पंडित आहोत. भगवंतानं सांगितलं, पंडिती तुमची पदवी आहे, पण तुम्ही नेमकं कोण आहोत सांगा. त्यावेळेस सांगता येईना. त्यांनी सांगितलं, माझं नाव वामन आहे. वामन नाव होतं, पंडित पदवी प्राप्त होती, काशी गाव होती. पण देवानं सांगितलं, काशी तुमचं गाव आहे, पंडित तुमचं नाव आहे, पंडित तुमची पदवी आहे, नाव तुमचं वामन असेल, पण तुम्ही नेमकं कोण आहे ते सांगा. त्यावेळेस त्यानं सांगितलं, बाह्यांगानं सांगत असताना मला सांगता आलं, पण अंतरंगातलं मला नाव सांगता येणार नाही. कारण काय, एक वर्ग संशय घेणारा वर्ग आहे, एक वर्ग नाकारणारा वर्ग आहे, आणि एक वर्ग मात्र म्हणत असतो, साधू महात्मे म्हणतात आम्हाला देव कळतो म्हणून. नाहीतर आपण एखादी वस्तू जर जगामध्ये कोणालाच कळत नसते तर आपण त्याचा छंद सोडला असता. पण तुकोबा म्हणतात, देव कळण्याच्या बाबतीमध्ये निनत्ती वेद, निनत्ती श्रोती कोणी जाणू शकत नाही. का कळत नाही त्याचं कारण असं आहे तर भगवंताची 3 प्रकारची माया असते. एक माया असते ती विमुखजन मोहिनी माया, दुसरी माया असते ती स्वजन मोहिनी माया, आणि तिसरी माया असते ती स्वमोहिनी माया. 3 प्रकारची माया असते. एक माया असते विमुखजन माया, म्हणजे देवच मानत नाहीत त्यांना एक देव कळत नाही. आणि दुसरी जे आहेत का स्वजन मोहिनी माया म्हणून, याच्यामध्ये स्वतःचे नातेवाईकालाही देव कळालं नाही. कुणाकुणाला देव कळालं नाही. पहिलं देव कळालं नाही, आईला कळालं नाही. दुसरा देव कळालं नाही, वडिलाला देव कळालं नाही. तिसरं नातं जवळ आहे, मुलाचं नातं आहे, मुलाला देव कळालं नाही. आणि चौथं नातं आहे, पत्नीचं नातं आहे, पण पत्नीलाही देव कळालं नाही. कारण काय, आपण जर चिंतन करत गेलो का, यशोदेनंच विचारायला सुरुवात केलं होतं, देवाशीच पुषे देव काय झाला. देवाच्या आईला जर देव कळत नाही, याचं नाव आहे सुजन मोहिनी माया म्हणून. दुसरं, स्वतःचा मुलगा होता. नारद हा भगवंताचा मुलगा आहे, नाभे कमळी ज्याच्या जन्मचतुर, एवढं जवळचं नातं होतं. पण तुकोबा म्हणतात, एवढ्या जवळल्याही नाता असून देव कळाला नाही. तुकोबांनी एक प्रमाण टाकलं असं, ब्रह्मादिका नकळे खोळ, ब्रह्मादिका नकळे खोळ, देहे अकळ धरी, देहे
खोळ तेही अकळ धरे. ब्रह्मदेव स्वतःचा मुलगा होता, पण ब्रह्मदेवालाही कळालं नाही आणि शेवटी कुणाला कळालं नाही, पत्नीलाही देव कळाला नव्हता. लाजले गे माय आता कवना ओवाळू. ओवाळत असताना पत्नीलाही देव कळाला नाही. इतकंच नाही, देवाच्या बाबतीमध्ये देवालाही देव कळत नाही. 6व्या अवताराच्या देवाला 7व्या अवताराला देव कळाला नाही. देव कळण्यामध्ये एवढा अवघड आहे. ज्यावेळेस परशुरामाचा अवतार असताना रामाचा अवतार झाला होता. एकच अवतार असा आहे, पहिला अवतार असताना दुसरा अवतार झाला होता. परशुराम हयातीत असताना दुसरा रामाचा अवतार झाला. आणि रामाचं स्वयंवर, सीतेचं स्वयंवरामध्ये भगवंताच्या हातातून धनुष्य मोडला. धनुष्य मोडलेला आवाज आहे का, ते परशुरामाच्या कानापर्यंत गेला होता. धनुष्य मोडलेला परशुरामाच्या कानापर्यंत. परशुरामानं आवाज ऐकला आणि विचार केला, इतका जी प्रचंड आवाज झाला दुसरा कोणताच नाही, बहुतेक माझा धनुष्य कोणतरी मोडला असावा. आणि परशुराम त्या दिशेनं आले. असाच मंडप सजलेला होता आणि मंडपाच्या दिशेने दोरज्यामध्ये आले आणि दोरज्यातून उभारून म्हणत होते, माझा धनुष्य कोण मोडला, माझा धनुष्य कोण मोडला. कितीतरी ओरडत असताना पण कोणीच उत्तर देत नाही. विश्वामित्राला विचारलं लक्ष्मणानं, महाराज कोणीतरी सांगा, कोणतरी आलेत महाराज दिसतात आणि ते म्हणतात की धनुष्य मोडला. विश्वामित्रानं सांगितलं, एवढ्या माणसापैकी कुणाचीच हिंमत नाही तिकडे जायला. कारण परशुरामाचा स्वभाव कसा होता, परशुरामाच्या खांद्यावर कुऱ्हाड असायची आणि इतका रागीट स्वभाव होता, न जाणं कुऱ्हाड हाणली तर कुणाचीच हिंमत होत नाही. बराच वेळ झाल्यानंतर लक्ष्मणानं सांगितलं, महाराज मी जाऊन उत्तर देऊ का त्यांना. कारण लक्ष्मणाचं वय होतं फक्त 8 वर्षाचं आणि लक्ष्मणानं सांगितलं, जाऊन मी उत्तर देऊ का. विश्वामित्राच्या लक्षात आलं, आता उत्तर देण्याच्या योग्यतेचे हीच आहे. लक्ष्मणाचं वय बार का, एवढं वय नसेल, एवढं लहान वय. लक्ष्मणाला सांगितलं, जा उत्तर द्यायला. म्हणून लक्ष्मणजी समोर गेले आणि विश्वामित्राच्या परवानगीने गेले होते आणि विचारलं, महाराज बराच वेळ झालं तुमचं असं चालू आहे, माझा एवढा महान धनुष्य कुण मोडला, माझा धनुष्य कुण मोडला. हे उत्तर तुमच्या तोंडून आहे, कसं काय तोंडून उत्तर आहे. लक्ष्मणानं सांगितलं, तुमचा महान धनुष्य होता, ते मोडणाराही महानच असेल, मोडणाराही साधा नाही, महान आहे म्हणून मोडला. एवढ्यावरच परशुरामाला राग आला. परशुराम कुऱ्हाड घेऊन जवळ आले. कुऱ्हाड इतक्यात हाणण्याचा किती प्रयत्न केला पण कुऱ्हाडच खाली येत नव्हती. किती प्रयत्न केला तो कुऱ्हाड खाली यायची नाही. कुऱ्हाडीला विचारायला सुरुवात केलं, 21 वेळा नक्षत्रीय पृथ्वी केली, आज नेमकं कुऱ्हाड खाली का येत नाही. कुऱ्हाडीला विचारलं. लक्ष्मणानं सांगितलं, महाराज कुऱ्हाडीला काय झालं मी सांगू का तुमच्या. त्यांनी सांगितलं, कुऱ्हाडीचं तुलाच कळतंय का. हो म्हणले, तुमच्या कुऱ्हाडीचं मला कळते. मग मात्र परशुरामानं सांगितलं, सांग बरं म्हणले माझ्या कुऱ्हाडीला काय झालंय. त्यावेळेस लक्ष्मणानं सांगितलं, महाराज तुमच्या कुऱ्हाडीनं आम्हाला ओळखले पण तुम्ही आम्हाला ओळखाय नाही. कुऱ्हाडीनं ओळखलं होतं की आता 7वा अवतार झालाय, पण परशुरामाला कळालं नाही. याच्यातून एकच घ्यायचे आपल्याला, वडिलालाही मुलगा देव कळाला नाही, आईलाही देव कळाला नाही, मुलालाही देव कळाला नाही, पत्नीलाही देव कळाला नाही, म्हणून अवतारी देवालाही देव कळत नाही. म्हणून तुकोबारांनी शब्द घातला की निनती, कुणीच ओळखू शकत नाही. म्हणून वेद श्रुतीला कळत नाही, वेदाला कळत. तेथील प्रमाण ते जीव जंतू प्रमाण नेनवे वेदाशी ते जीव जंतुशी केविकळे. वेदाला कळालं नाही, श्रुतीला कळालं.
जगामध्ये प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेदाने प्रयत्न केला होता. देवो नकळे वेदासी लाज आली, देवो नकळे श्रुतीशी लाज आली होती वेदासी, जगी मिरवावया प्रतापाशी अविद्या हरिपाशी झाली. भगवंताला ओळखण्यासाठी प्रयत्न केला, पण देव कुणाला कळत, देव कळला पाहिजे पण कळत नाही. पण तुकोबा म्हणतात नेनती वेद श्रुती कोणी, कोणीमध्ये आपला नंबर आहे. आपल्याला देव कळत नाही, परंपरेनं चालू आहे पण आपण करत आहोत. देव कळत नाही. का कळत नाही त्याचे कारण सांगितले. देवाच्या बाबतीमध्ये कुठला अनुमान लावता येत नाही, देवाच्या बाबतीमध्ये तर्क लावता येत नाही, देवाच्या बाबतीमध्ये बुद्धी चालत नाही. आता जो तो ये शब्दी मेळू अनुमानाची मादी, हा प्रमाणा ही ओ निधी कोणी वा. इथं तर्क चालत नाही, तर्काची दिठी गोचिरू नवी किरीटी, ध्यान याची भेटी उत्कंड वाये. जे तर मनाची नक्की न लगे, जे तर बुद्धीची दृष्टीने रेगे, ते तर इंद्रिया किरेजोगे होईल काही. ज्ञानोबा तिथं मन पोचत नाही, तिथपर्यंत बुद्धी जाऊ शकत नाही, तिथपर्यंत तर्क जाऊ शकत नाही, तिथपर्यंत कोणतं जाऊ शकत नाही. म्हणून तुकोबाने शब्द वापरला नेनती म्हणून. आता नेनती या शब्दाचा अर्थ आहे, दोन अर्थ होतात. एक नेंत म्हणजे न ओळखतं, आणि दुसरं नेंत म्हणजे लहान आहे. ज्ञानोबाराने अर्थात गीतेमध्ये 10व्या अध्यायामधला दुसरा श्लोक आहे, न मे विदुसर्गना हम आदरही देवाना मर्षनामचे सर्वच्या. भगवान सांगतात मी सगळ्याच्या अगोदर म्हणून कळत नाही. आणि दुसरं कारण सांगितलं, एक जणाचं वय कमी पडतं म्हणून कळत नाही, आणि दुसऱ्याचं ज्ञान कमी पडतं म्हणून कळत नाही. देवलोकाचं वय कमी पडतं म्हणून कळत नाही देव, आणि ऋषीमुनीचं ज्ञान कमी पडतं म्हणून कळत नाही. पण तुकोबा असा न कळणारा देव पण आम्हाला कळतो. कारण देव हे आदर्श वस्तू आहे. दर्श वस्तूचं ज्ञान सहज होईल, पण आदर्श वस्तूचं ज्ञान करून देण्यासाठी तुकोबा म्हणतात रवी दीप हिरा दाविती देखणे आदर्श दर्शने संताच्या. संताचं विशिष्ट असं ज्ञान असतं. ज्ञानानं देव कळतो पण आकळत नाही, भक्तीनं देव आकळतो पण कळत नाही. तुकोबा म्हणतात ज्ञानानं देव आम्हाला कळला, आमच्याशिवाय देव कुणाला कळत नाही. नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचुने. पण तुकोबा म्हणतात आमच्यासाठी देव काय करतो, रूप धारण करतो. अभंगाचं दुसरं चरण रूप
देव आमच्यासाठी रूप धारण करतो. वास्तविक पाहता देव रूपाला येणं अत्यंत कठीण असतं. निर्गुणातून सगुणात यावं लागत असतं. निराकारातून आकार धारण करावं लागत असतं. व्यापक ब्रह्माला परिच्छिन्न व्हावं लागत असतं. सूक्ष्माती सूक्ष्म देवाला साधा संत व्हावं लागत असतं. तुकोबरंतात अवघड असणाऱ्या देवाला स्वल्प व्हावं लागत असतं. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. वास्तविक पाहता देवाचं निर्गुणातलंही वर्णन संतांनी करावं आणि सगुणातलंही वर्णन संतांना करावं. निर्गुणामध्ये कसा देव होता? नवता काळा गोरा खुजाना थेंगना स्वरूप सुंदराना अंगळा देखना कैसी जीव शिवा तयाची भावना पंचभौतिक रूप धरिले रूप धरिले कसं होतं? तुकोबरंतात नव्हता काळा नव्हता गोरा नव्हता खुजा नव्हता ठेंगना स्वरूप सुंदराना आंधळा देखना कैसी जीव शिव तयाशी भावना. कोणत्या गावचा देव होता? अगोदर गाव नव्हतं, नंतर गाव निर्माण झालेत. वैकुंठ नंतर झालंय, अयोध्या नंतर झाले, मथुरा नंतर झाले, पंढरपूर नंतर झालंय, एकंबा हे नंतर झालंय सगळं. महाराजांनी असे प्रमाण दिले. नव्हता गाव शिवय अशी पहिला काही नामरूपाशी आधीची ठाव नाही म्हणती वैकुंठ ते कालची झाले बाई कैसा क्षीरसागर कैसा शेषशाही. देवाला मन नव्हतं, मन द्यावं लागलं. देवाला बुद्धी नव्हती, बुद्धी द्यावी लागली. देवाला यायचंच नव्हतं, आणावं लागलं. कुणा आणलं? इथं मंदिरामध्ये आणावं लागलं. देवाला आणावं लागत होतं. नव्हता मनबुद्धी इंद्रियाचा मेळा, कार्य कर्तृत्व कारण वेगळा, येणे जाणे याशी नव्हत्या कवन्या काळा, तोच आला या नंदाच्या रवळा. काही काही माणसं गोष्टी ऐकायला आले असतील बरं का. मला काही गोष्टी येत नाहीत आणि माझी सांगायची बी इच्छा नाही त्याची गोष्टी. साधू महात्मे म्हणतात कळायचा देव तर आम्हाला कळतो, रूप जर धरायचा तर आमच्यासाठी धरतो. प्रत्येक चरणामध्ये आम्ही शब्द वापरलाय तुकोबाराने. नेनती वेद श्रुती कोणी आम्हा भाविका वाचने, रूप आवडे आम्हासी आणि तैसा जोडे ऋषिकेशी. स्वरूपाचा विचार करत असताना काय रूप होतं देवाचं? काहीच न होण्या काही एक होता. नामरूपाशी आपण जाणता, होण्या न होण्या नेनुनिया वार्ता. त्याचा संकल्पची झाला प्रसवताव, त्याचा संकल्प म्हणून देव आला. दुसरे एक कारण आहे, एकले नकंटे मनवून येणे, केले निर्माण 14 ही भुवने, गगन चंद्र सूर्य मेघतारांगणे, पंचही महाभूते भौतिक भिन्न भिन्न. तिकडं कर्मत नव्हतं म्हणून एकंब्याला आला. देव का आला इथं? तुकोबरंतात देवानं आमच्यासाठी रूप धारण केले. आम्ही म्हणेल तसं देव रूप धारण करत असतो, पण आपण ठरवत असतो शंकर माझा, महादेव माझा, ब्रह्मदेव दुसऱ्याचा, विष्णू तिसऱ्याचा. तसं नाही, पण एकाच देवानं वेगवेगळे रूप धारण केले. मी नाथ महाराजाचं चिंतन सांगतो. सर्जन करताना त्याला ब्रह्मदेव म्हणायचं, पालन करताना त्याला विष्णू म्हणायचं आणि संहार करताना त्याला महादेव म्हणायचं. एकच देव आहे. सर्जिता ब्रह्मा मीची निर्धारी, प्रतिपाळी विष्णू मी रूपधारी, रुद्र होण्या संवारी काळ सत्ता माझी. नामदेव महाराज म्हणतात तुम्ही आडवा गंध लावा तरी देव तीच आहे आणि उभा लावला तरी तीच आहे. तुम्ही कोणताही भक्त म्हणून पूजा करा, कधी आडवं लावून या कधी उभं लावून या, पण देव दुसरा नाही. तो नामदेव महाराजाचं चिंतन. नामदेव महाराज म्हणतात पाहता तो देव नाही तुझा. कोणी कशा पद्धतीनं पूजा करत असताना पण तुकोबार म्हणतात आम्हाला जसं रूप आवडेल. कधी कधी देवानं कुत्र्याचं रूप धारण केले, कधी कधी रूप गाढवाचं धारण केले रूप, कधी 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 भगवान बालकाचं कृष्णाचं रूप धारण केलंय. कधी ही देवावर असलेली माया ही देवा. कोणती माया देवाची? स्वतःचं मोठेपण विसरून खाली येणं, ही स्वमोहिनी माया म्हणता येते. आपुले ते थोर पण
नारायण विसरला. आपलं मोठेपण विसरावं लागत असतं, देवाला यावं लागत असतं. म्हणून तुकोबा म्हणतात रूप आवडे आम्हासी आणि तैसा जोडे ऋषिकेशी. आम्हाला योग्य वाटेल तसं ध्यान रूप धारण करत असतो. आपला वारकरी संप्रदायामध्ये देवामध्ये भेद केला जात नाही. दोन्ही देव सारखे मानले जातात आपल्या इथे. पांडुरंगाची आणि महादेवाचा आपण भेद करत नाही. कशामध्ये भेद आहे? थोडं कपड्यामध्ये भेद आहे, पण स्वरूपामध्ये भेद नाही. दोन्हीमध्ये थोडा थोडाच फरक आहे. काय फरक आहे? एकाला काय लागतं? एकाला बेलाचं पान लागतं आणि दुसऱ्याला काय लागतं? तुळशीचं पान लागतं. एक पसा पाणी एक बिल्वदळ पूजन केवळ सोपे भाऊ. शंकराचं पूजन काय असतं? एक बेलाचं पान आणि पसाभर पाणी एवढीच पूजा असते. आणि तिकडे विष्णूची पूजा काय असते? तिकडे बी काय लागत नाही. मागे तुळशी दळ पाणी, मागे तुळशी दळ मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, एवढा मोठा जगजाने, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी, मागे तुळसी दळ पाणी. एकाला बेलाचं पान लागतं आणि एकाला तुळशीचं पान लागतं. जास्त फरक नाही, तितकीच पूजा असते, पण पूजेमध्ये थोडासा बदल आहे. एकाला बाजूला असे टाळकरी लागतात, दोन्ही बाई संताची सभा, दोन्हीकडे वारकरी लागतात आणि दुसरीकडे लागत नाहीत असं नाही. फक्त बदल असतो. भूते वेताळ नाचती. एकाला माणसं लागतात आणि एकाला भूत सोबती लागतात, पण लागतात एकाला. दुसरं चिंतन असं आहे, शंकराच्या बाबतीमध्ये शंकराचे कपडे वेगळे आहेत आणि विष्णूचे कपडे काशे पितांबर ही आवड आहे त्यांना. तुळशी माळगळा ही आवड आहे. इकडं मात्र गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे विढाला विढाला. त्रिशूळावरी काशीपुरी, त्रिशूळावरी काशीपुरी, चक्रावरी पंढरी, दोन्ही सारखी सारखी. विश्वनाथ विठ्ठल सखी, विश्वनाथ विठ्ठल सखी. दिवस झालं बोलायची हिंमतच निघाला. आता गुळ खाऊ खाऊ चालू आहे. आवाज बसलाय 8-12 दिवस झाला असं. आवाज बसलाय पण मी काही बसू नाही गेलो. चालूच आहे दररोज. दोन्ही सारखे आहेत. असू सगळे प्रमाण जर पाठ नसतात सगळ्याला, पण तुकोबा म्हणतात भेद न करता एकच केलं पाहिजे. भजन करा रे हरिहरा, भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, नारायण शिवशंकरा, नारायण शिवशंकरा, नारायण शिवशंकरा. माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे माझे बोलणे अवधारा, माझे बोलणे अवधारा. वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा, वेदन करा दोघाचा. तुम्हा सांगत सत्यव्रतांत, तुम्हा सांगत, तुम्हा सांगत सत्यव्रतांत, तुम्हा सांगत सत्यव्रतांत. भजन करा रे हरिहरा, नारायण शिवशंकरा, माझे बोलणे अवधारा, भेद न करा दोघाचा.
केली गैशी भक्ती सेवका वैष्णव, पाहता तो देव नाही तुझा. एकच देव आहेत, पण अवघेने तुकोबा म्हणतात सगळे सोंग धरले देवानं. सोंग धरले देवानं. प्रत्येक वेळा देवानं आकार वेगळा धरला, पण वारकरी संप्रदाय म्हणतात तो रूप आवडे आम्हासी आणि तैसा जोडे ऋषिकेशी. वेगवेगळे रूप धारण केले असेल, पण एकच देव आहे. पाहता तो देव दुजा नाही, वेगळा नाही. वेगवेगळे कार्यावरून जरी नावं पडले असते. मग महाराजाला विचारलं, महाराज तुम्हाला देव कळतो, कसा काय देव कळतो? ज्ञानानं देव कळतो, पण आकळत नाही. आकळण्यासाठी काय लागतं? तुकोबा म्हणतात आकळण्यासाठी भाव लागतो, भाव. तुम्हाला देव कसा काय कळला? तर तुकोबा म्हणतात आमच्याकडे एक बळ आहे. बळ असायला पाहिजे. कोणतं बळ आहे? अभंगाचं 3रं चरण. विठोबार घुमाए, विठोबार घुमाई, घुमाए, विठोबार घुमाई, जय विठोबार घुमाए, जय जय विठोबार घुमाए, जय विठोबार घुमाए, विठोबार घुमाए, जय जय विठोबार घुमाए, कबर रे हरि नेनती वेद श्रुती कोणी, अम्मा भाविका वाचुनी रूपावडे अम्मासी तैसा जोडे ऋषिकेशी. तुकोबरे म्हणतात देव आम्हाला कळतो. देव जाणणंही संतच काम आहे. जगामध्ये देव जर कोणी आणला असला तर देव फक्त संतांनी आणला. आणि याला रूपावळी करोनी खळे हरिदास प्रयत्न करून आणावा लागत होता. आणि संत महात्म्याने ठरवलं होतं एकदा का देव आकारला आला पुन्हा निराकार कधीच होऊ द्यायचं नाही. देव हाती रूप धरू आकार निधी निराकार होऊ त्याचे. संतांनी ठरवलं एकदा देवानं आकार धरला
तर संतांनी पुन्हा निराकार होऊ दिला नाही. जगामध्ये देव जर सांगायचा अडला तर संतांनी देव सांगितला. संत नसते तर देव आलाही नसता आणि आपणाला देव कळालाही नसता. उभारीला हात जगी जानवली मात. जगामध्ये जर कोणी देव कळवायचा अडला तर संतांनी कळवला. एवढ्यावर संत थांबले नाहीत. संतांनी घराघरामध्ये देव बसवण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न केलाय. देव घ्या कोणी आयता आला घर बसुनी. सगळ्या प्रक्रिया संतांनी केल्यात. म्हणून संत म्हणतात आम्हाला कळतो देव. आम्ही आणलाय म्हणतात. देव आणत असताना तुकोबा म्हणतात आमच्यासाठी रूप धारण केले. देव आम्हाला कळतो. तुम्हालाच कसा काय कळतो? त्याला कारण सांगितलं तुकोबारानं. एक बळ पाहिजे माणसाकडं. कोणतं बळ पाहिजे? परमार्थातलं बळ वेगळं असतं आणि संसारातले बळ वेगळे असतात. संसारात 6 प्रकारचे बळ आहेत आणि परमार्थात 4 प्रकारचे बळ आहेत. संसारातले बळ असे आहेत शारीरिक बळ, मानसिक बळ, बुद्धीचं बळ. ही 3 बळ व्यवहारातलेच आहेत. आणखी 3 बळ आहेत सत्याचं बळ, सामाजिक बळ आणि आर्थिक बळ. ही बळाचे प्रकार आहेत व्यवहारातले. परमार्थामध्ये 4 बळ आहेत. एक धर्माचं बळ, तपाचं बळ, पुण्याचं बळ आणि 4थं बळ आहे भावाचं बळ. परमार्थामध्ये भावाचं बळ अत्यंत महत्वाचं आहे. भजनाचा परिणाम का होत नाही आपल्याला तेवढंच कारण आहे. भजन पूर्वीच्या पेक्षा चांगलं आहे आता. श्रीकांत पहिलेचे गायक असे नव्हते. आज तरी विशेष दिसाले बरं का. वाजू नाही पहिलेच असं नव्हतं. दोन्हीकडून माईक तर नव्हतेच. वाजवू नाही असं नव्हतं पहिल्याच्या काळामध्ये. आणि वाजवणार कोणता मोठा ठरवायचा पहिल्या काळामध्ये? बिगर माईकचा ज्याचा मोठा आवाज निघेल ती मोठा मृदंग घ्या असं पहिल्याच्या काळामध्ये. कारण मी मृदंग वाजवल्या बरं का पहिलं. आणि तुमच्यासारखं असं बारक्या कीर्तनकाराचे वाजवाय नाही. मी मोठ्याचे वाजवलेत. मी वास्कर महाराजाचं कीर्तन वाजवलेत, दुंडा महाराजाचं कीर्तन वाजवलेत, शंकर महाराज कंदारकराचं एक कीर्तन वाजवले, मोठ्याचे कीर्तन वाजवलेत. वाजवित असताना मात्र पहिल्याच्याला आता बराचसा फरक पडलाय. वाजविण्याला, गाण्याला, कीर्तनाला बराचसा फरक पडलाय. सगळं चांगलं आहे पण उणीव एकच आहे, भाव कमी झाला. भाव आणि परमार्थामध्ये 2 दोष असतात. एक पहिला दोष असतो एकंब्यात आल्याबरोबर माझा सन्मान व्हावा असं जर वाटलं का परमार्थातला पहिला दोष आहे. दोष याची नावे देहाचा आदर विटाळले अंतर आंबावे. तुकोबाराने प्रमाण दिलं. पहिला दोष आहे आपला कुठंतरी आदर व्हावा वाटलं की पहिला दोष परमार्थातला लागत असतो. आणि दुसरा दोष असा आहे आपली जर भावना कमी झाली पूर्वीपेक्षा तरी दुसरा दोष आहे. त्याचं नाव आहे महादोष म्हणून. नको होऊ देऊ देही अभावना याची नावे जाणा महादोष. आपली जर भावना कमी झाली तर महादोष लागत असतो. म्हणून आपली भावना कायम पाहिजे. पूर्वी भजनाचा परिणाम झाला किती जणाला तरी. किती जणांना झाला परिणाम? शंकरानं भजन केला की परिणाम झालाय. शंकराला भजनाचा परिणाम झाला. शिवहाळे तापला, रामनामे शीतळ झाला. भजनानं परिणाम झाला. दुसरा परिणाम झाला लहान बालकाला प्रल्हादाला परिणाम झाला होता. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखी निवाला. तिसरा परिणाम असा झाला एका डाकूवर परिणाम झाला होता. भजनाचा परिणाम. किती रान्न भरले होते? म्हणतात बरं का, तेवढे भराय नसतील पण म्हणतात. किती भरले होते? 7 रान्न. आपण एक देखील मारलं नाही. का परिणाम होत नाही? एवढे माणसं मारून त्याचा परिणाम असा झाला होता. भजनाला बसताना डाकू बसला होता. उठताना डाकू बसला का? उठला का? उठताना डाकू नाही उठला. उठताना मात्र ऋषीहून उठता आलं. कशाचा परिणाम आहे? भजनाचा परिणाम झाला. भाव जर आपला असला तर भजनाचा परिणाम होत असतो. भाव नसल्यावर परिणाम होत नाही. किती आपण भजन करू द्या. त्यांचा एवढा परिणाम झाला. बोलीला वाल्मिक तशीची करीन कोळ्याची कीर्ती का वाढली? वा, हे उगवते सूर्य असेल बरं काही. हे प्रमाण सांगाले बार काही. विठाला विठाला या भजनाचा परिणाम का होत नाही? त्याचं कारण आहे आपल्याकडे असलेला भावाचा अभाव आहे.
आपल्याकडे भाव राहिला नाही, वाटल्यास भाव वाढलाय, पण भाव राहिला नाही आपल्याकडे. आणि तुकोपर्यंत कसा काय देव कळाला, कसा काय देव आकळला. ज्ञानोपर्यंत भाव बळे आकळे, भावानं देव आकळता येतो. आम्ही भावे बळीवंत. तुकोपर्यंत आमच्याकडे बळ आहे भावास, इतकं भावाचं बळ आहे. तुकोपर्यंत आम्ही देवाला कोंडवू शकतो. मग काय परिणाम आहे? भजन तर सारखं आहे, भजन विशेष आहे. काय फरक आहे? नाथ महाराजांनी चिंतन केलं याच्यावर. नाथ महाराज म्हणतात वरून पाऊस सारखाच आहे. इकडं असं पडतो का पाऊस? इकडं ऊसाला वेगळा, मिरचीला वेगळा, कारल्याला वेगळा, चिंचला वेगळा, असा पडतो का? पाऊस पडत नाही असा वेगळा, पण फळ सारखं लागत नाही. वरून पाऊस सारखाच, पण फळ मात्र भिन्न. का बरं? त्याच्या बियाचा दोष आहे. मेघवर्षे निर्मळ जळ, पण जैसे बीज तैसे फळ. तैशा परी भक्ती कीजे आणि बीजासारखे फळ घ्यायची. आपल्याला फळ जे यायचं का? आपल्या आपल्या भावनेवर फळ येत असते. काही काही माणसं आमच्याकडे काय करतात, ऊसामध्ये कांदे लावतात. तुमच्याकडे लावतात का नाहीत लागत? क्वचित माणसं काय करतात, लवकर निघतंय म्हणून ऊसामध्ये कांदे लावतात. तुकोबाराचं प्रमाण आहे. तुकोबारात ऊसात जर कांदा लावला का, पाणी देणारा तोच असतंय, पाणी तीच असतंय, वापा तीच असतंय, पण दोन्हीचा रस मात्र सारखा नाही. कांदा ऊस कांदा एक आळा, पण स्वाद गोडीचा निराळा. ऊस आणि कांदा एकाच वाप्यामध्ये आहे, पण स्वाद मात्र सारखा नाही. त्याचं कारण आहे त्याचं बी आहे. मग देव तुकोबारायलाच कसा काय आकळता आला? तर तुकोबारांत त्याचं कारण आमच्याकडे बळ आहे. इतकं बळ आहे. बाकीचे सगळे जरी बळ असले, सगळ्यात श्रेष्ठ बळ आहे भावाचं बळ. भावा होनी बळ नाही कोणाचे सबळ. तुकोबारांत भावासारखं कोणतंच बळ नाही. जर आपल्याकडे भाव असला, तुका म्हणे भाव हाती आणून देई देव. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे. काही नलगे एक भावचे कारण मोक्षाशी साधन बोलिले. नाही भाव कधी सेवा तेने काय देवा योग्य होसे. म्हणून आपल्याकडे भाव पाहिजे. मग तुकोबारांतात आम्ही भावे बळीवंत तुझं घालो हृदयात. त्याला एकच कारण, आम्ही हृदयामध्ये बसवता येतो का? बसवता येतो. साठवीला राहे हृदय संपोटी, हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला. साठवीला दाता त्रिलोक्याचा सावता महाराजानं साठवला. आणि तुकोबारांतात देव मी साठवीन. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा. साठवीना हवा हृदयामध्ये साठवीन. त्याला कारण आहे देव लहान होतो, देव आकार धारण करतो, देव आम्हालाच कळतो. आम्ही भावे बळीवंत आणि तुझं घालू हृदयात. आणि तुकोबारांतात शिवरात्रीचा दिवस आहे. भाव जर झाला, एका भिल्लाला देव प्रसन्न होणारा आजचा काळ आहे. आजचा जो दिवस आहे का, देव प्रकट व्हायचा जो काळ आहे का, एका भिल्लाला प्रसन्न झाला, तुकोबारांतात हाक मारल्याबरोबर देव येत असतो. अभंगाचं शेवटचं चरण आहे. तुका
ऋषिकेशी हे गोडी तुझं धाक देता पावशी धाक. हाक मारल्याबरोबर देव येतो. हाकेसरशी उडी घालून या स्तंभ फोडी. तुकोबा म्हणतात हाक मारल्यावर देव येतो असतो. भावानं देव आकळतो आणि ज्ञानानं देव कळतो. साधू महात्म्याला ज्ञानानं देव कळला आणि भावानं देव आकळला आणि योग्य वाटेल असं रूप धारण केलं. आजचं जे रूप आहे भगवंतानं केलेलं शंकराचं रूप धारण केले. प्रसंगानुसार देवानं वेगवेगळे रूप धारण केले. स्वरूपानं देव एकच आहे पण रूपानं मात्र वेगवेगळे धारण आहे. कधी कपडे बदलले देवानं, आकार धारण बदललं केलं देवानं, पण पाहता तो देव नाही दुजा, एकच देव आहे पण वेगवेगळे रूप धारण केले. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये जे 5 पर्वकाळ सांगितले त्याच्यापैकी आजचा पर्वकाळ आहे. वामन जयंती, नरसिंह जयंती, कृष्णाष्टमी, रामनवमी आणि उत्तम शिवरात्र म्हणून आजचा 5वा पर्वकाळ आहे. या सप्त्यामध्ये मला वाटतं एकादशीचा पर्वकाळ आला आहे, शिवरात्रीचा पर्वकाळ आहे. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी. सर्व पर्वकाळाचे श्री एकादशी पै माझी नाथ महाराज म्हणतात. सर्व पर्वकाळामध्ये श्रेष्ठ पर्वकाळ एकादशीचा पर्वकाळ आहे, शिवरात्रीचा पर्वकाळ आहे. अशा पर्वकाळावर आपण एकत्र येऊन चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. मला माहीत आहे ही फडावरली सगळी लोक येतं दादासाहेबाच्या प्रेरणेमध्ये वाढलेले येतं. मला वाटलं होतं तुमच्या नियमानं पण आपल्या कुठं चुका व्हायच्या, बऱ्याचशा चुका होत्या, सवय लागलेली आहे ती.
म्हणून थोडंसं बदल झाला. नाहीतर तुमच्या पद्धतीनं करायला काही अडचण येत नाही तशी काही, पण बऱ्याच आमच्या चुका होणी म्हणून आमच्या पद्धतीनं करावं लागलं बरं का. नाहीतर प्रेरणा तुम्हाला खरं तरी दादासाहेबाची प्रेरणा आहे. ज्या माणसाने परमार्थ आपल्या हातामध्ये दिला तो परमार्थ तुम्ही त्या त्या परीनं जतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून बोलत असताना काही अपशब्द गेले असतील माझ्या वाणी सदोष आहे. मला वाटलं होतं अवधूत महाराज राहतील म्हणून, पण महाराजाला नाविलाजानं जावं लागलं. महाराजांनी सांगितलं महाराज मला विलाज नाही, जावं लागतं आहे, कारण यांची प्रेमाची इतकी मंडळी आहे. हैदराबादला गेलं तर ह्यांची नावं निघतात. कारण कुठले तरी समाजाला प्रेम दिल्यानंतर समाज प्रेम देत असतो. समाज विनाकारण कुणावर प्रेम करत नाही. आपण समाजावर प्रेम केलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे आपल्याकडून समाजाला कुठं त्रास होणे असं जगणं म्हणजेच वारकरी जीवन आहे. आपल्यापासून कुणाला त्रास व्हायला नाही पाहिजे, समाजाला व्हायला नाही पाहिजे, टाळकऱ्याला व्हायला नाही पाहिजे, वाजवणाऱ्याला व्हायला पाहिजे. प्रत्येकानं आपल्या आपल्या भूमिकेत जगणं. म्हणून बोलत असताना काही अपशब्द गेले असतील. मला कीर्तनाला आल्यानंतर वाटलं की काय वाजवणारे काय गाणारे, आता महाराजच कमी पडला त्याला काय करता होता, त्याला विलाज नाही. मला म्हणायलाही येतं बरं का थोडं थोडं, पण आवाजानं लई त्रास व्हायला आहे. आता बंदही करता येत नाही. अचानक जर कॅन्सल करावं तर इतके नियोजित असतं लोकांचं. असो, बोलत असताना काही अपशब्द गेले असतील माझ्या वाणी सदोष आहे. योग्य असेल ती चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकोबरायचे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली पुंडलिक वरदे हरी